नमस्कार मित्रो, मी अभिजित स्टार इन्फोटेक CNC मराठी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टूलाचा ऑफसेट कसा घेतला जातो ते पाहणार आहे। आपण डे बाय डे स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी शिकायला सुरुवात केली। सुरुवात आपण मशीन चालू करण्यापासून बेसिक माहिती मशीनची, त्याच्यानंतर जॉब कसा लोड करायचा, हँडव्हीलने कट कसा काढला जातो, इथपर्यंत पोहोचलो होतो। आज आपण कंटिन्यू करू, पुढे जाऊ। टूल जे आहे हे बांधल्यानंतर त्याचं ऑफसेट घेतले जातात। ऑफसेट घेतल्यानंतरच तुम्ही त्याला वापरासाठी घेऊ शकता, म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये त्याला रनिंगसाठी घेऊ शकता। जर ऑफसेट नसतील, नुसताच प्रोग्राम आपण रन केला तर टूल जाऊन ॲक्सिडेंट सुद्धा करू शकते। तर ऑफसेट कसा घ्यायचा याला या भाषेमध्ये म्हटलं जातं जॉमेट्री ऑफसेट सेट करणे किंवा ऑफसेट सेटिंग असं सुद्धा म्हटलं जातं। तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ऑफसेट घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जोग मोड सिलेक्ट करा, Z- ॲक्सिस बटन दाबा, टूल पुढे येईल, X- बटन दाबा, टूल खाली येईल। अशा रीतीने टूलला जॉबच्या फेसच्या समोर आणा। समोर आणल्यानंतर 100 मायक्रॉन सिलेक्ट करा, Z ॲक्सिस सिलेक्ट करा, हँडव्हीलला मायनसच्या दिशेला फिरवा। अशा रीतीने टूल जॉबच्या जवळ घ्या। जवळ घेतल्यानंतर 10 मायक्रॉन सिलेक्ट करा। आता टच करत असताना 2-3 पद्धती वापरल्या जातात। काही लोक दोन्हीच्या मध्ये कागद घालतात, काही लोक स्पिंडल ऑन करतात आणि टच करतात, तर काही लोक हाताने स्पिंडलला फिरवतात। अशा वेगवेगळ्या पद्धती असतात। मी या ठिकाणी कागद वापरणार आहे, तर मी या ठिकाणी कागदाचा वापर करणार आहे। कागद जॉब आणि टूल दोन्हीच्या मध्ये याप्रमाणे इन्सर्ट करा। त्याच्यानंतर एक हात तुमचा हँडव्हीलवरती असायला हवा आणि दुसरा हात या ठिकाणी कागदाला, ठीक आहे। या पद्धतीने इन्सर्ट करा। हँडव्हीलला हळूहळू मायनस करत जावा। कागद थोडासा हलवत राहा। ज्या वेळा जॉब आणि टूल दोन्हीच्या मध्ये कागद फसेल त्यावेळा ते अडकून जाईल। हे बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कागद जो आहे जॉब आणि टूल दोन्हीच्या मध्ये अडकलेला आहे। याचा अर्थ झाला की टूल जॉबच्या फेसला टच झालं। टच झाल्यानंतर स्क्रीनच्या बाजूला या ठिकाणी ऑफसेट बटन आहे, ऑफसेट बटन दाबा। या ठिकाणी जॉमेट्री बटन आहे, जॉमेट्री बटन दाबा। आपल्या टूलचा नंबर 8 आहे, या ठिकाणी दिसत आहे। कर्सर 8 नंबरवरती घ्या, Z मध्ये घ्या, टाईप करा Z0.0। टाईप केल्यानंतर मेजर बटन येतं, मेजर बटन प्रेस करा। या ठिकाणी एडिट लॉक असल्यामुळे हा मेसेज दाखवत होता, मी एडिट ऑन केलं। Z0.0 मेजर बटन प्रेस करा। या ठिकाणी दाखवत आहे 184.950। ही जी व्हॅल्यू आहे ही मशीनची व्हॅल्यू असते, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 184.950 आहे। तीच व्हॅल्यू या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे। ही आली कशी, तर आपण टाईप केलं Z0.0, त्याच्यानंतर मेजर बटन प्रेस केलं, ही व्हॅल्यू या ठिकाणी आली। आता ही व्हॅल्यू म्हणजे आहे नेमकं काय हे मी थोडंसं तुम्हाला समजावून सांगतो। आपण काय केलं, सुरुवातीला टरेट हे रेफरन्सला होतं, रेफरन्सपासून त्याला आपण जोग मोडने पुढं आणलं, हँडव्हीलने जॉबच्या फेसला टच केलं। तर रेफरन्सपासून जॉबला टच होण्यापर्यंत हे जे अंतर आहे Z ॲक्सिसचं, ते अंतर या ठिकाणी काय झालं, सेट झालं। म्हणजे आत्ता जर तुम्ही प्रोग्राममधून टूलला Z0ला कॉल केलं तर त्याला समजलं की Z0ला येण्यासाठी त्याला किती अंतर पुढे यावं लागेल, तर 184.950 इतकं अंतर त्याला चालून पुढे यावं लागेल, तर तो कुठं पोहोचणार आहे, Z0ला पोहोचणार आहे, हेच त्याला समजलं। टूलला आता पाठीमागे घ्यायचं आहे। टूलला पाठीमागे घेण्यासाठी कंपल्सरी हँडव्हील प्लसकडे फिरवायचं। बऱ्याच वेळा काय होतं की चुकून आपण परत मायनस करतो आणि टूल पुढं जॉबच्या मध्ये घुसतं आणि तो इन्सर्ट जो आहे तो मोडून जातो आणि विनाकारण 200-250 रुपयाचं नुकसान होऊन जातं। तर याला पाठीमागं घ्या, प्लस करा, हँडव्हीलला प्लस करा, टूल पाठीमागं येईल। ते बघा कागद खाली पडला, याचा अर्थ काय, टूल पाठीमागं आलेला आहे। याच्यानंतर X ॲक्सिस सिलेक्ट करा आणि प्लसकडे फिरवा, टूल आपलं वरती जाईल। आपण पाहू शकता या ठिकाणी टूल वर जात आहे। हे टूल आता पुढे घ्यायचं आहे आपल्याला आणि जॉबच्या डायमीटरवर टच करायचं आहे। Z ॲक्सिस सिलेक्ट करा, मायनसकडे फिरवा, टूल पुढे जाईल, जॉबच्या डायमीटरच्या वर जाईल।
त्याच्यानंतर एक्स ॲक्सिस सिलेक्ट करा, टूल खाली घ्यायचा आहे म्हणजे एक्स मायनस, हँडव्हील मायनसकडे फिरवत राहा. टूल जवळ आल्यानंतर दोन्हीच्या मध्ये कागद इन्सर्ट करा. या ठिकाणी मी कागद इन्सर्ट करतोय. एका हाताने कागदला हलवायचं, दुसऱ्या हाताने हँडव्हीलला मायनसकडे फिरवायचं. या पद्धतीनं जसं मी दाखवत आहे असं तुम्हाला करावं लागेल. आता ज्यावेळी टूल माझं डायमीटरला टच होणार त्यावेळेला कागद हे बघा हे अशा पद्धतीने अडकला जाईल. तर माझा कागद अडकलेला आहे, फसलेला आहे, कारण ते टच झालेलं आहे, डायमीटरला टच झालेलं आहे. कर्सर एक्स वरती घ्या. आता याचा जो डायमीटर आहे मी ऑलरेडी वर्नियरनं चेक केला आहे 50 आहे, तसं तुम्हाला तो चेक करून घ्यावा लागेल. टायपिंग करा एक्स 50.0. माझा एक्झाम्पल 50 डायमीटर आहे, तुमचा जितका असेल तितका तुम्हाला टाकावा लागेल एक्स लेटरच्या पुढे. तर एक्स 50.0 टाईप केलं. मेजर बटन आहे, मेजर बटन दाबा, ही व्हॅल्यू चेंज होईल. हे बघा 347.973. आता हे अंतर कोणतं लक्षात आलं असेल तुमच्या, की वरून टूल खाली येण्यासाठी किती अंतर यावं लागेल, तर ते 347 आणि पाठीमागून पुढे येण्यासाठी किती यावं लागेल तर 184. म्हणजे झेड ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस दोन्ही ॲक्सिसचं रेफरन्सपासून जॉबच्या सेंटरपर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण या ठिकाणी काय केलं सेट केलं. आता हे जे डिस्टन्स आलं 347 याच्यामध्ये तुमचं हे 50सुद्धा ॲड झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते सेपरेट अजून सांगायची काही आवश्यकता नाही. त्याने जे घेतलेलं डिस्टन्स आहे हे जॉबच्या मध्यापासून आहे, म्हणजे सेंटरपासून आहे. 347 मध्ये 50 पण ॲड झालेले आहेत. आता टूलला वरती घ्या. वरती घेण्यासाठी प्लसकडे फिरवायचं म्हणजे टूल वरती जाईल. 100 मायक्रॉन घ्या, टूल वर घ्या. झेडला टूल पाठीमाग घ्या आणि सगळ्यात शेवटी टूलला रेफरन्स करा. कसं रेफरन्स करायचं तुम्हाला माहितीच आहे, याच्या आधी पण आपण बऱ्याच वेळा केलेलं आहे. रेफरन्स मोड सिलेक्ट करा, त्याच्यानंतर एक्स प्लस बटन दाबा, त्याच्यानंतर झेड प्लस बटन दाबा. पोझिशनमध्ये मशीन चेक करा, या ठिकाणी 0 दाखवते म्हणजे टूल रेफरन्सला पोहोचलेलं आहे. आता आपण ऑफसेट घेतला. ऑफसेट घेतल्यानंतर त्याला काय कळालं तर जॉबच्या मध्यभागी या ठिकाणी फेसला सेंटरला एक्स ॲक्सिस 0 आहे, झेड ॲक्सिस 0 आहे. आता मी टूलला तिथं बोलवून पाहतो की टूल बरोबर येते का नाही. MDI मोड सिलेक्ट केला, प्रोग्राम बटन दाबलं. याच्यामध्ये मी कमांड टाकणार आहे. इथं जुनी कमांड डिलीट करतो. कमांड टाकली T0808 एंड ऑफ ब्लॉक इन्सर्ट. टूल नंबर 8, ऑफसेट नंबर 8, ज्याच्यावरती आपण ऑफसेट सेव्ह केला आहे तो नंबर 8 आहे. G00 रॅपिड X 0.0 Z 0.0 एंड ऑफ ब्लॉक इन्सर्ट. मी त्याला काय म्हटलं की 8 नंबर टूल ऑफसेट नंबर 8 वरती दिलेल्या ऑफसेटप्रमाणे रॅपिडने एक्सला 0 झेडला 0 म्हणजे जॉबच्या सेंटर पॉईंटला येऊन थांबलं पाहिजे. आता मी सायकल स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर माझं टूल पुढे येईल आणि जॉबच्या सेंटरवरती येऊन थांबेल. मी स्टार्ट बटन दाबत आहे, तुम्ही पाहू शकता टूल आपलं पुढे येईल आणि जॉबच्या सेंटरला येऊन थांबेल. ओके, तर अशा रीतीने टूल जे आहे ते जॉबच्या मध्यवर्ती येऊन या ठिकाणी थांबलेलं आहे. तर मित्रहो, अशा रीतीने आज आपण टर्निंग टूलचा ऑफसेट कसा घेतला जातो ते पाहिलं. ऑफसेट घेतल्यानंतर त्या टूलला आपण कॉलसुद्धा केलं आणि ते जॉबच्या सेंटरला येऊन थांबलं पण होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मशीनवरती कंपनीमध्ये सुद्धा ट्राय करू शकता आणि पाहू शकता. जर तुम्हाला हे ट्रेनिंग शिकायचं असेल, 1 महिन्याचं आपलं ट्रेनिंग आहे. स्टार इन्फोटेक CNC कोल्हापूरमध्ये आपलं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी या 1 महिन्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. आपल्याकडे फानुक कंट्रोल आहे, सिमेन्स कंट्रोल आहे. दररोज 8-8 तास आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी घेतो. थेरी पण शिकवली जाते. ऑपरेटिंग, सेटिंग, प्रोग्रॅमिंग तिन्ही गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करतो आणि मशीन पूर्णपणे हातात दिलं जातं. आपल्याकडे पूर्ण भारतातून मुलं येतात. मराठी मुलांची संख्या खूप कमी आहे. मराठी मुलांची संख्या वाढली पाहिजे म्हणून हा आमचा प्रयत्न चालू आहे. मराठी चॅनल आम्ही त्यासाठीच काढले आणि तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून या क्षेत्रामध्ये मराठी मुलांची संख्यासुद्धा वाढली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही हे कराल अशी मी आशा करतो या ठिकाणी. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी. धन्यवाद.